नमस्कार, मी सारिका. एसनाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हेडलाईन: भांडूप मनसे उमेदवार शिशिर शिंदे यांनी पदयात्रेतून साधला मतदारांशी संवाद. तर ठाण्यात निवडणूक तपासाअंतर्गत पोलिसांनी केली बेकायदेशीररित्या अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई. भांडूप विधानसभा मतदारसंघातील मनसेचे उमेदवार शिशिर शिंदे यांनी पदयात्रा काढीत मतदारांशी साधला संवाद. उमेदवारी अर्ज भरल्यानंतर उमेदवाराची खऱ्या अर्थाने प्रचाराची लगीनघाई सुरू झाली आहे. 15 ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे, तर 13 ऑक्टोबरला प्रचाराची तोफ थंडावणार आहे. एवढ्या कमी वेळात मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न भांडूप विधानसभेचे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार शिशिर शिंदे यांनी केला आहे. तापमानाचा पारा चढलेला असतानाही कार्यकर्त्यांसह पदयात्रा व मतदारांची वैयक्तिक भेटीगाठी घेत नगरातील गल्ली बोळात प्रचाराचा वेग वाढविला आहे. महिला वर्ग मोठ्या संख्येने प्रचारात सामील झालेला पाहण्यात आला. विशेष करून शिशिर शिंदे यांनी घरोघरी जात आपले अहवालपत्र देऊन चॉकलेट वाटप केले. या प्रचारादरम्यान त्यांच्यासोबत नगरसेवक रुपेश वांगणकर, वैष्णवी सरफरे आणि शाखा प्रमुख योगेश सावंत व ज्येष्ठ कार्यकर्ते, महिला यांची उपस्थिती ही मुबलक प्रमाणात असल्याचे दिसून आले. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश मुळावडेसह प्रियंका कांबळे, S9 न्यूज, मुंबई. ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता मेळावा संपन्न. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाणे शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्यास उमेदवार यासीन कुरेशी, नारायण पवार, प्रभा पाटील आणि मोहन तिवारी उपस्थित होते. तर काँग्रेस ठाणे शहर अध्यक्ष बाळकृष्ण पुर्णेकर, सचिव मनोज शिंदे, नगरसेविका मालती पाटील, नगरसेविका विक्रांत चव्हाण, नगरसेवक संजय घाडीगावकर यांसह काँग्रेसचे इतर पदाधिकारी मंचावर उपस्थित होते. निवडणूक काळात कशाप्रकारे प्रचार करावा याबाबत कार्यकर्त्यांशी संवाद साधण्यात आला. तर कार्यकर्त्यांनी आपल्या काही सूचना या मेळाव्याअंतर्गत वरिष्ठ नेत्यांकडे पोहोचवण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच या सूचना वरिष्ठांनीही जाणून घेतल्यात. उमेदवारांचे अभिनंदन करीत मान्यवरांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला. प्रत्येक उमेदवारांनी आपली ओळख या कार्यकर्ता मेळाव्याअंतर्गत करून दिली. तर उमेदवार यासीन कुरेशी यांनी राष्ट्रवादीला टक्कर देऊन ही निवडणूक जिंकून दाखवणारच असे आश्वासन देत विरोधकांवर टीका केली आहे. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कारवाई अंतर्गत ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या वतीने बेकायदेशीररित्या अग्निशस्त्रे बाळगणाऱ्या आरोपींना ताब्यात घेऊन शस्त्रसाठाही हस्तगत केला आहे. राज्यातील विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात निवडणूक प्रक्रिया खुल्या व निर्भय वातावरणात पार पाडण्याकरिता विशेष मोहीम ठाणे पोलिसांनी हाती घेतली आहे. या मोहिमेअंतर्गत ठाणे शहरात बेकायदेशीर अग्निशस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. गुन्हे शाखेच्या घटकांनी विविध ठिकाणी छापे टाकून 13 आरोपींसह 17 अग्निशस्त्रे आणि 35 कारतूस हस्तगत केली आहे. 17 अग्निशस्त्रांमध्ये 3 रिव्हॉल्व्हर, 7 पिस्तुले तर 7 गावठी कट्ट्यांचा समावेश आहे. त्याचप्रमाणे बनावट नोटांच्या शोधादरम्यान भारतीय चलनाच्या 2 लाखाच्या बनावट नोटाही 3 आरोपींकडून जप्त केल्यात. तर एकूण 16 आरोपींना या कारवाई दरम्यान ठाणे पोलिसांनी अटक केली आहे. एक मिनिट. विधानसभा निवडणुका ज्या आहेत या महाराष्ट्रात जाहीर झालेल्या आहेत. या विधानसभा निवडणुका अत्यंत शांत पद्धतीने आणि निर्भय वातावरणात व्हाव्यात म्हणून ठाणे आयुक्तालय जे आहे हे पूर्ण प्रयत्न करत आहे. ठाणे आयुक्तालयातील क्राईम ब्रांच यांनी जे आहे हे अवैध वेपन्स व इलिगल आणि इलेजिटिमेट बोगस करन्सी याच्या विरोधात जे आहे दिनांक 1 सप्टेंबरपासून मोहीम उघडलेली होती. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत जे आहेत 17 फायर आर्म्स, त्यातले 3 रिव्हॉल्वर्स, 7 पिस्टल्स आणि 7 कट्टे असे जे आहेत 17 फायर आर्म्स जे आहेत आम्ही ते कॉन्फिस्केट केलेले आहेत. 38 कार्ट्रिजेस हे जे आहेत हस्तगत केलेले आहेत आणि त्याच्याबरोबरीने 2 लाखाची जी आहे ही बोगस करन्सी, अत्यंत हाय क्वालिटी बोगस करन्सी जी आहे ही हस्तगत केलेली आहे. सर्व सिक्युरिटी फीचर्स असलेले व अत्यंत हाय क्वालिटीची जी आहे ही करन्सी आहे. या संपूर्ण कारवाई अंतर्गत जे आहेत 10 गुन्हे दाखल केलेले आहेत आणि जवळपास 13 आरोपी जे आहेत हे आम्ही अटक केलेले आहेत. ही बोगस करन्सी आणि हे जे वेपन्स याचे ओरिजिन आणि हे कोणाकोणाला दिले गेलेले आहेत, ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही वेपन्स लोकांपर्यंत आणि समाजामध्ये आलेले आहेत का ह्याचा आम्ही तपास करतो आहे. या तपासाच्या अंतर्गत आमच्या अनेक टीम्स अजूनही कार्य करत आहेत, काम करत आहेत, ऑपरेशन करत आहेत आणि अजूनही त्याच्यामध्ये काही निष्पन्न होईल अशी शक्यता नाकारता येत नाही. येणाऱ्या निवडणुका ह्या अत्यंत निर्भय वातावरणात व्हाव्यात यासाठी माननीय पोलीस आयुक्त श्री विजय कांबळे साहेब व ॲडिशनल कमिशनर क्राईम ब्रांच श्री बोडके साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांचचे 3 ACP, सर्व युनिटचे इन्चार्ज व कर्मचारी यांनी सदरची कारवाई केली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सवळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची.
ठाण्याच्या भवानी चौकातील जय अंबेमा विश्वस्त मंडळाचा नवरात्रोत्सव स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या भवानी चौकातील जय अंबेमा नवरात्रोत्सवास दीर्घ परंपरा लाभली आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या तेजस्वी देवीची ख्याती आहे. त्यामुळेच ती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनली आहे. देवीची भव्य मिरवणूक, त्यातून व्यक्त होणारा भक्तिभाव, सळसळता उत्साह यांनी वातावरण भारावून जातं. लोककलांचं थक्क करणारं प्रदर्शन मनाला सुखावून जातं. ढोल लेझिमच्या तालानं आणि देवीच्या जय जयकारानं आसमंत दुमदुमून जातं. अंगावर रोमांच उभे राहतात. देवीचं दर्शन घेण्यासाठी नेते, अभिनेते, व्यापारी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी जय अंबेमाच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. आपणही सहकुटुंब मित्रमंडळींसह आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आमंत्रण मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी विश्वस्त मंडळाच्या वतीनं तमाम भाविकांना केला आहे. ठाणेकर आम्ही आहे, आम्हाला गर्व. जय अंबेमा करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण. या 9 दिवसात सकाळी देवीवर अभिषेक करू इच्छिणाऱ्या श्रद्धाळूंसाठी अभिषेकाची सोय मंडळानं उपलब्ध करून दिली आहे. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी मंडळाच्या वतीनं केलं आहे. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी देवी, बारीक कलाकुसर असलेला कलाकारीचा अद्भुत नमुना असलेली पशुपतीनाथ मंदिराची अतिभव्य प्रतिकृती, पारंपरिकता आणि संस्कृतीची जोपासना करणारा लोकोत्सव शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव. गरबाराची धमाल, मराठी आणि हिंदी चित्रपटातील कलाकारांची उपस्थिती. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव. देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अवश्य यावं. निमंत्रक शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, शिवाईनगर, ठाणे. असनाच्या बातमीपत्रात आपलं स्वागत. म्हणून पूर्वेकडील बॉम्बे प्रेसिडेन्सी इंटरनॅशनल स्कूल येथे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुलुंड पूर्व येथे आज आयोजित केली होती. या लेखन कार्यशाळा तंत्र आणि भानचे उद्घाटक मार्गदर्शक डॉक्टर जब्बार पटेल होते. त्याचबरोबर लेखन तंत्र मार्गदर्शक अशोक राणे हे आजच्या या कार्यशाळेच्या मार्गदर्शनासाठी उपस्थित होते. आजच्या या कार्यशाळेत जब्बार पटेल यांनी सृजनशील लेखन कशा पद्धतीचं असावं याबद्दलचे आपले अनुभव सांगून उपस्थितांना मार्गदर्शन केलं. त्याचप्रमाणे नाटकासाठी अथवा चित्रपटासाठी भाषाशैली कशी असावी, कुठले वाक्यप्रयोग कुठे करावेत याबद्दल उपस्थितांना सांगितले. यावेळी जब्बार पटेल यांनी पु ल देशपांडे यांच्यासोबतचे आपले नाटकातील अनुभवही उपस्थितांना सांगितले. भाषा शैलीतून किंवा व्यक्तीच्या हावभावावरून अथवा हालचालीवरून वाक्यरचना पूर्ण करण्याचे तंत्र जब्बार पटेल यांनी या कार्यशाळेत दिले. म्हणजे आपल्या उघड्या स्थानाकडे पाहते असं एक दीड मानाचं वर्णन खानोलकर. आता मराठी कादंबरी खूप आवडली आहे. प्रश्न असा आहे की त्याचा जो ब्रिलियंट सीन आहे तो इतका सायलेंट आहे आणि तो इतका म्हणजे आम्ही वर्षाची अमोलची म्हणत होती. कौस्तुभ दर्वेसह चेतना सावंत, S9 न्यूज, मुंबई. ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले आहे. ठाण्यात भारतीय जनता पार्टीच्या निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी भाजपाचे उमेदवार संदीप लेले, संजय केळकर आणि अशोक भोईरांसह इतर भाजपा कार्यकर्तेही येथे उपस्थित होते. त्याचबरोबर खासदार कपिल पाटील यांचीही येथे उपस्थिती लाभली. फीत कापून आणि श्रीफळ वाढवून या कार्यालयाचे उद्घाटन औपचारिकरित्या केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी विरोधकांवर बोलणे टाळत ही निवडणूक मोदी सरकारच्या माध्यमातून जिंकून दाखवणार असे आश्वासन यावेळी दिले आहे. तर भाजपाला सेनेकडून विशेष टार्गेट केले जात असले तरी त्यांनी याविषयी भाष्य करण्याचे टाळत जिंकणाऱ्यांवर नेहमीच टीका केली जाते असं म्हटलंय. तर मनसेने केलेला फोडाफोडीचा आरोपही त्यांनी फेटाळून लावला आहे. भारतीय जनता पार्टीचे हे अधिकृत उमेदवार असल्याचं त्यांनी या ठिकाणी जाहीर केलं. रहिवासीच आहेत, हक्काचाच माणूस आहे आणि जनतेमध्ये मी गेली 35 वर्ष या शहरामध्ये, जिल्ह्यामध्ये, कोकण विभागामध्ये सातत्याने निर्णायक क्षेत्रामध्ये काम करत आलो. त्याच्यामुळे खऱ्या अर्थाने मातीतला माणूस म्हणून मला लोक निश्चितपणे ओळखतात. अनेक प्रकारची कामं गेल्या 35 वर्षामध्ये आणि मी विधान परिषदेमध्ये आमदार असताना अनेक प्रकारची कामं केली ती लोकांसमोर आलेली आहेत. लोकांना
गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून जे म्हणून करायला लागेल. मग वीज असेल, दूध आंदोलन असेल, पाण्यासंबंधी आंदोलन असेल, एखाद्या माजी सैनिकावरचा अन्याय असेल, वैयक्तिक किंवा सामूहिक गोरगरीब जनतेवरचा अन्याय, आणि ज्यांना या सगळ्या याच्यामध्ये भय असेल त्यांच्याकरता मी या शहरामध्ये अनेक प्रकारे आंदोलने केली आहेत, ती सोडवलेली आहेत. त्याचप्रमाणे हे शहर जे आहे ते ही एक सांस्कृतिक राजधानी आहे महाराष्ट्राची, आणि त्याच्यामुळे हे शहर स्वच्छ राहायला पाहिजे, सुंदर झालं पाहिजे. सुशिक्षित तर आहेत, परंतु सुसंस्कृत आणि भयमुक्त आणि विकसित झालं पाहिजे. त्याच्यामुळे आमची ही कल्पना आहे की नरेंद्र मोदींच्या स्वप्नातला जो भारत आहे तो भारत घडवायचा असेल तर महाराष्ट्र घडवला पाहिजे, महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा करायला पाहिजे. S9 न्यूज ठाणे. कोपरी गावदेवी देवस्थान ट्रस्टच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवित साजरा केला जातोय नवरात्र उत्सव. कोपरी गावदेवी देवस्थान ट्रस्ट हे गावदेवी मंदिरात कार्यरत असून गेल्या 45 वर्षापासून नवरात्र उत्सव येथे साजरा करीत आहे. महिषासूर राक्षसाचा वध करणाऱ्या स्वरूपातील अशी देवीची आकर्षक मूर्ती येथे स्थापित केली आहे. चिखलाई देवीसह दुर्गा मातेचीही मनोभावे येथे पूजा केली जाते. परिसरातील महिला वर्ग देवीची ओटी भरून दर्शनाचा लाभ घेत आहे. तर धार्मिक उपक्रमांसह सामाजिक उपक्रम राबवून गावदेवी देवस्थान ट्रस्ट हे नवरात्र उत्सव साजरा करते. यंदा परिसरातील भजनी मंडळांचा विशेष सत्कार येथे केला जाणार आहे. तसेच नवसाला पावणारी देवी अशी येथील ख्याती असून मंडळाच्या अध्यक्षांनी देवीची मूर्ती आणि नवरात्र उत्सवाची माहिती S9शी बोलताना दिली. करतोय. यावर्षी आमचा नवीन उपक्रम आहे. ठाणे पूर्व भागातील जेवढी भजनी मंडळे आहेत त्यांचा सुद्धा सत्कार या 2 तारखेला आम्ही करणार आहोत, असा आमचा उपक्रम आहे. आणि इथे विविध प्रकारचे कार्यक्रम होत असतात, भजनं होत असतात, इतर लोकांचे जे काही नवीन नवीन उपक्रम आणि जे काही लोक येतात, डॉक्टरीमध्ये प्रथम येतात, वकिलीमध्ये प्रथम येतात, त्याचासुद्धा मंडळ सत्कार करतं आहे. आणि हे असा उपक्रम दरवर्षी पुढे चालू राहीलच. व्हिडिओ जर्नलिस्ट सागर सगळेकरसह सारिका साळुंखे, S9 न्यूज ठाणे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. हेडलाईन. भांडूप मनसे उमेदवार शिशिर शिंदे यांनी पदयात्रेतून साधला मतदारांशी संवाद. तर ठाण्यात निवडणूक तपासाअंतर्गत पोलिसांनी केली बेकायदेशीररित्या अग्निशस्त्रे बाळगणाऱ्यांवर कारवाई. S9च्या बातमीपत्राला आधी इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार. ठाण्याच्या भवानी चौकातील जय अंबेमा विश्वस्त मंडळाचा नवरात्रोत्सव. स्वर्गीय आनंद दिघे यांनी सुरू केलेल्या भवानी चौकातील जय अंबेमा नवरात्रोत्सवास दीर्घ परंपरा लाभली आहे. भक्तांच्या हाकेला धावणारी अशी या तेजस्वी देवीची ख्याती आहे. त्यामुळेच ती लाखो भाविकांचं श्रद्धास्थान बनली आहे. देवीची भव्य मिरवणूक, त्यातून व्यक्त होणारा भक्तिभाव, सळसळता उत्साह यांनी वातावरण भारावून जातं. लोककलांचं थक्क करणारं प्रदर्शन मनाला सुखावून जातं.
ढोल लेझिमच्या तालानं आणि देवीच्या जय जयकारानं आसमंत दुमदुमून जातो. अंगावर रोमांच उभे राहतात. देवीचं दर्शन घेण्यासाठी नेते, अभिनेते, व्यापारी आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी जय अंबे माच्या दर्शनासाठी आवर्जून येतात. आपणही सहकुटुंब मित्रमंडळींसह आवर्जून दर्शनाचा लाभ घ्यावा असं आमंत्रण मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी विश्वस्त मंडळाच्या वतीनं तमाम भाविकांना केला आहे. ठाणेकर आम्ही, आहे आम्हाला गर्व. जय अंबे मां करते सर्वांच्या मनोकामना पूर्ण. या 9 दिवसात सकाळी देवीवर अभिषेक करू इच्छिणाऱ्या श्रद्धाळूंसाठी अभिषेकाची सोय मंडळानं उपलब्ध करून दिली. भाविकांनी याचा लाभ घ्यावा असं आवाहन मंडळाचे अध्यक्ष दिलीप देहरकर यांनी मंडळाच्या वतीनं केलं आहे. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव भक्तांच्या हाकेला धावणारी आणि नवसाला पावणारी देवी, बारीक कलाकुसर असलेला कलाकारीचा अद्भुत नमुना असलेली पशुपतीनाथ मंदिराची अतिभव्य प्रतिकृती, पारंपरिकता आणि संस्कृतीची जोपासना करणारा लोकोत्सव शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव. गरबाराची धमाल, मराठी आणि हिंदी चित्रपटातील कलाकारांची उपस्थिती. शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव देवीच्या दर्शनासाठी भाविकांनी अवश्य यावं. निमंत्रक शिवाईनगर सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ, शिवाईनगर, ठाणे.